जालना शहरासह जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची तीव्र टंचाई, पंपावर लांबच लांब रांगा, काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वितरण। जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून बहुतांश पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद पडलेत। शहरात जवळपास 40 पेट्रोल पंप असताना त्यापैकी केवळ 10 ते 12 पंप सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गुरुवार 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे। जालना जिल्ह्यात एकूण 170 पेट्रोल पंप असून त्यापैकी 123 पेट्रोल पंप सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान जालन्यातील लक्ष्मीचंद बेचारदास पेट्रोल पंपाचे मालक जितेश भायनी यांनी शासनाकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे। ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवणं कठीण जात असल्याचं त्यांनी सांगितलं। शासनाने किमान 1 किंवा 2 पोलिसांची व्यवस्था करावी, पोलीस नसतील तर RPTSची मदत द्यावी, कारण ग्राहक आमचं ऐकत नाही आणि अनेकदा आपापसात वाद आणि मारामार होतात, असे भायांनी सांगितले। तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणालाही बाटली किंवा डब्यात पेट्रोल दिलं जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जिल्हाधिकारी यांनी कडक सूचना दिल्या आहेत, त्यामुळे आम्ही नियमांचं पालन करत आहोत, असे त्यांनी नमूद केलं। दरम्यान शासनाने तेल कंपन्यांशी समन्वय साधून जालना शहरात तातडीने पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात येते आहे। आतापर्यंत सरकारी वाहनांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्राधान्याने इंधन देण्याचे कोणतेही लेखी आदेश प्राप्त झाले नसल्याचंही जितेश भायनी यांनी सांगितलं।